पत्रकारांनी सोशल मीडियाच्या भरोशावर राहू नये। खान्देशलाही पत्रकारितेची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे। खान्देशातील पत्रकारांनी अनेक प्रश्न सोडवलेत। मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघानं विविध विषयांवर सखोल माहिती देणारी कार्यशाळा पत्रकारांची घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन दर्पण दिनी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी केलंय। मूळ पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या दर्पण दिनी अर्थात मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे समवेत ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, मूळ पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव डी.व्ही. पाटील, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, दत्ता बागुल, सुनील पाटील, सोपान देसले, कैलास गर्दे, तव्वा बनसारी, निव्वा मराठे, आनंद कुलकर्णी, सुवर्णा पुराणिक टेंभेकर, ॲडव्होकेट अमोल पाटील, राजेंद्र गुजराती, राजेंद्र कापडनीस, गोपाळ कापडनीस, विजय डोंगरे, अजिम शेख, मॅन्युअल मकासरे, दीपक वाघ, जमपाल विसोदिया, प्राचार्य डी.व्ही. सिसोदिया, दैनिक पोलीस शोधचे संपादक नरेंद्र जमादार, अप्पा खता, धनंजय गाळणकर, जॉनी पवार, मनोज बैसाने, रूपक बिरारी, मनोज चौधरी, पवन मराठे, गणेश पवार, संतोष ताडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। जांभेकरचं अष्टपैलू व्यक्तिमत्व याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मी त्याविषयी काही जास्त बोलणार नाही। फक्त आपण त्या जो दिवस असतो पत्रकार दिन आहे किंवा इतर दिन असतो, त्या दिवशी आपण आत्मचिंतन करायचं असतं आणि आपण कुठं आहोत याचं आत्मचिंतन करायचं असतं। थोडक्यात या दिवसाच्या निमित्ताने हे सांगेल की पत्रकारितेला खूप चांगला वारसा आहे। स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर हे सगळं इतिहास आपल्याला माहिती आहे। आजच्या परिस्थितीमध्ये पत्रकारितेची अवस्था फार वाईट आहे, हेही आपल्याला माहीत आहे। पत्रकारितेला पूर्वी ज्या पद्धतीने सन्मानाचं स्थान होतं, ते सन्मानाचं स्थान जवळपास समाजात संपले। मोदी मीडिया म्हणून उघडपणे लोक पत्रकारितेला जो एक राष्ट्रीय प्रवाह आहे पत्रकारितेचा त्याला हिणावतात। ही एक आपल्यासाठी आत्मचिंतनाची बाब आहे। परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट ही जास्त दिवस दाबून ठेवता येत नाही। वाफ असते, वाफेला आपण जास्त दिवस दाबून ठेवू शकत नाही, किंवा पाण्याच्या प्रवाहालाही आपण दाबून ठेवू शकत नाही। तो कुठून तरी मार्ग काढतो। आपण पाण्याच्या टाकीच्या खाली मेन वॉल बंद करून ठेवला आणि पाण्याचा प्रेशर खूप राहिला तर कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यातून कुठून तरी काहीतरी पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो किंवा ती वाफ बाहेर पडते। बातमीचंही तसंच आहे। बातमी राष्ट्रीय प्रवाहातील जी मुख्य दैनिकं आहेत किंवा मुख्य चॅनल्स आहेत यांनी किती दाबली तरी ती कुठून तरी बाहेर पडतेच। मग ती आपल्यासारखी लहान साप्ताहिक असतील, छोटे जिल्हा पातळीवरचे दैनिक असतील, यांच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियातून ती बाहेर पडते। आणि त्यामुळे जास्त काळ हे जे दिवस आहेत दाबून ठेवण्याचे हे जास्त काळ राहणार नाही। ब्रिटिशांची ताकद खूप मोठी होती। नंतर देशदूत आलो, नंतर मग हा सगळा प्रसार वाढत गेला या जिल्ह्यातला। त्यावेळेला नंदुरबार मध्ये फक्त एकच साप्ताहिक होतं आणि ते गिरिजन एकमेव। आज नंदुरबारची पत्रकारिता फुलली आहे। कशी फळली गुणात्मक दृष्ट्या की संख्यात्मक दृष्ट्या हा वेगळा मुद्दा आहे, पण हा जाज्वल्य इतिहास आहे आणि इथल्या पत्रकारांनी असंख्य प्रश्न सोडवलेले आहेत। त्याची मालिका सुद्धा फार मोठी आहे। मला असं वाटतं की पत्रकार संघाने या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित करून या जिल्ह्याचा जो इतिहास आहे, या जिल्ह्याचे जे प्रश्न फुटलेले आहेत, या जिल्ह्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला संघटितपणे उभं राहावं लागेल यासाठी कार्यशाळा हे अंतिम नाही। आणि आपल्याला सवय पडली आहे गुगलला अंतिम मानायची। फेब्रुवारी 22, 1812 रोजी जन्म झालेला आहे बाळशास्त्री जांभेकरांचा। 6 जानेवारीला त्यांनी एक वृत्तपत्र 1832 आणि 1846 साली अवघ्या 34 वर्षाच्या आयुष्य त्यांना लाभलं। 1846 साली 27 मे रोजी ते गेले। आम्ही गेलो त्यांच्या गावाला। जो गाव होता एज्युकेशन कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते। वयाच्या 16व्या 17व्या वर्षी त्यांना ते हे मिळालं
ओमान मिळाला एपिस्टल कॉलेजचा, आणि गणित तज्ञ, ज्योतिष तज्ञ, पर्यावरण तज्ञ, कितीतरी विषयावर त्यांचं अगाध ज्ञान होतं. आणि त्या मिळणाऱ्या पगारातून त्यांनी दर्पण काढलं, इंग्रजी आणि मराठी. 40 साली बंद पडलं ते, आणि नंतर मग ते गेले. पण त्या काळामध्ये, ज्या काळात स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची सुद्धा परवानगी नव्हती, घराच्या बाहेर चूल आणि मूल आणि पदर घोंगटा मध्ये राहायचं, म्हणजे कुठल्याही जातीचे असो, अशा काळामध्ये स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत जावं आणि अंधश्रद्धेच्या बाहेर पडावं, यासाठी बाळशास्त्री खांडेकरांनी आपली लेखी दिली. बघा, 142 वर्षापूर्वी. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता आणखी 8 वर्षानंतर 200 वर्ष पूर्ण होतं दर्पणला. आपल्याकडे खानदेशामध्ये, म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये खानदेश वैभव नावाचं साप्ताहिक होतं पहिलं मराठी, आणि ते आज असतं तर 175 वर्षाचं असतं खानदेशमध्ये. एवढा मोठा इतिहास आपल्या जिल्ह्याचा आहे, लक्षात ठेवा. प्रबोध चंद्रिका असेल, आर्यावर्त असेल, त्या काळातील दैनिकांचे आणि साप्ताहिकांचे नाव आहे. नंतर मग गणमाळी गुरुजींचं एक होतं, कापेंचं एक होतं, बाजीराव माळेंचं एक होतं. खूप गाजलेली वर्तमानपत्र आहेत साप्ताहिकांचे. नंतर 32 मध्ये भारत आलं, भारत स्वतंत्र भारत, 47 साली स्वतंत्र भारत झाला. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.